रामकृष्ण हरी विठ्ठल केशव माऊलीनो. हा जे उपाय मी सांगतो त्या उपायावरती विश्वास पाहिजे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही पद्धतीला शरीराला न इजा पोचता घरच्या घरी मी उपाय सांगत असतो आणि घरच्या घरी मिळणाऱ्या औषधापासून उपाय सांगत असतो. हा अनुभव या माता माऊलीचा बघा. गुडघे दुखी सांधे दुखी होती त्यांना. हा उपाय तिने करायला सुरुवात केला. 4 दिवसात पूर्णपणे त्यांना फरक पडला. म्हणजे तेवढा विश्वास पाहिजेला आहे. त्यांची कमेंट्स बी मी टाकतोय याच्यावरती. मुद्दाम टाकतोय की श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा असेल तर ज्ञान मिळतं नवे नवे. श्रद्धा असेल तर सर्व रोग सर्व उपचार जे आहेत त्या उपचाराने तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकतात. थोडक्यात मला सांगायचं काय ते पहा, लक्ष द्या व्यवस्थित. इंजेक्शन केल्यामुळं किंवा गोळ्या दिल्यामुळं कुठलाही आजार हा कधीही बरा होत नसतो. तुम्ही काय करा, नेहमी जे तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जाताय त्याच्याऐवजी नकळत तुमचे ते फॅमिली डॉक्टर एकाच दिवशी नसावते आणि तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घ्या. तुम्हाला कधीच बरं वाटत नाही, कधीच तुम्ही नीट होत नाही. गोळी आजार बरा करत नाहीये. नीट लक्ष द्या, मी पुन्हा एकदा काय सांगतोय ते. गोळी आजार बरा करत नाहीये. ज्या मनुष्याने गोळी दिलेली आहे त्या मनुष्यावरची तुमची श्रद्धा तुमचा आजार बरी करते. 50-60% तिथं पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला मिळते की मी आता डॉक्टरकडे आलेलो आहे आणि माझा पूर्ण आजार बरा होणार. ही तुमची मानसिक तयारी, स्ट्रॉंग माइंड तयार होतं. सत्य परिस्थिती समजून घ्या. तुम्ही या विश्वासाने जात असता की डॉक्टर मला कधीही आजारी ठेवणार नाही, ते नीटच मला करणार. आणि एवढ्या कॉन्फिडन्सने तुम्ही गेल्यामुळं तो कॉन्फिडन्स तिथं डॉक्टर ही सांगतात तुम्हाला काय झालेलं नाही, एवढ्या वरती तुम्ही व्यवस्थित होऊन जाल. नाही हा शब्दच नाही त्यांच्याकडं. व्यवस्थित आहे, तुम्ही टणटणीत आहे, काय प्रॉब्लेम नाही, एवढ्या गोळ्या खावा, 3 दिवस गोळ्याचा डोस पूर्ण करा. त्या गोळ्याही तुम्हाला प्रतिजैविक किंवा जो तुम्हाला पेन होतोय त्याच्या गोळ्या दिलेल्या असतात. पण तुमची मानसिक स्थिती डॉक्टरांनी जी तयारी केलेली असते ती तुम्ही बरे होणार आहात हा पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येतो आणि माइंड हळूहळू तो आजार पूर्णपणे बरा करत असतं. म्हणजे आपली आपण करा सोडवणं. डॉक्टर किंवा वैद्य हे फक्त त्यासाठी निमित्त असतात. मात्र चुकीच्या डॉक्टरकडे जर तुम्ही गेला तर लगेच म्हणतात काय डॉक्टर आहेत ते, अजिबात थोडा सुद्धा मला गुण आला नाही. का? कारण ज्यांच्याकडे तुम्ही गेला होता त्यांच्यावर तुमचा विश्वास नव्हता ना. पण ज्यांच्याकडून तुम्हाला गुण येत नाही त्यांच्यावर विश्वास असणारे जे लोक आहेत ते हजारो लोक असतात. त्यांचा विश्वास असतो त्यांच्यावर. तुमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जर ते चुकून आले तर ते सांगते रे तुम्ही जाता त्या डॉक्टरांकडे, काय एवढं विशेष नाही, आपल्याला तर गुण येत नाही बाबा त्यांचा, आपल्याला अमक्या अमक्या डॉक्टरांचा गुण येतो. ही सत्य परिस्थिती आहे आणि सत्य तुम्ही नाकारू शकत नाहीये. कितीही असत्याने तुम्ही झाकण्याचा प्रयत्न करा, सत्य हे नेहमी सत्यच असतं. तिथे अवयव काढले जातात, बदलायला सांगितले जातात, लक्षात ठेवा, ऑपरेशन केली जातात. मी जे उपचार सांगतो गुडघ्यावरचे, सांधेदुखीवरचे किंवा सगळेच उपचार, कुठल्याही पद्धतीचं ऑपरेशन न करता शरीरामध्ये त्या अवयवासाठी प्रतिकारक क्षमता वाढून तो आजार पूर्णतः बरा व्हावा यासाठी मी ते सांगत असतो. आणि हा अनुभव एक जणाला नाही, असे हजारो पेशंट आहेत की जे घरातील औषधांनी मोफत बरे होतात. कंटाळून गेलेत काही जण तर आता शेवटचा उपाय करतो म्हणून तो उपाय माझा करतात आणि गुण येतो त्यांना. श्रद्धा ही फार महत्वाची असते, विश्वास हा फार महत्वाचा असतो. जगातून विश्वास जर काढला तर काय राहतंय तेवढं सांग. माऊली हो, जे चांगलं आहे सत्य आहे ते मी बोलत असतो.
असत्य बोलणे हे माझ्याकडे येत नाहीये. जरा कडवं असतं सत्य, परंतु सत्य हेच आहे, लक्षात ठेवा. झालेली सेवा, दिलेलं ज्ञान, भगवंतानी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम करतो. आपल्याला सर्वांना जीवन सुख समृद्धीचं जावं हीच भगवंता चरणी प्रार्थना. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.